ठाकरेंच्या नेत्या ज्या आहेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झाली आहे। वॉर्ड क्रमांक 199 मधून पेडणेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणेकर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधूनच निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत 130हून जास्त जागा मिळतील असं काही दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांनी स्वतःची उमेदवारीही जाहीर केली होती। मात्र पक्षाकडून पहिल्या यादीत पेडणेकरांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे चलबिचल सुरू झाली। अगदी कालपासून पेडणेकरांच्या मातोश्रीवरती पेऱ्याही वाढल्या होत्या। अखेर आज पेडणेकरांना उमेदवारी जाहीरच झाली। आमच्याकडे म्हणजे ज्या जी साऊथला 5 महिला आणि 1 पुरुष महिला ओबीसी, त्यामुळे 1 वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही माहिती आहे कुठला सोडलाय, पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर 5 वाजता मिळाला। साहेबांच्या हे चालू होतं म्हणून एवढा वेळ लागला, पण दिलेल्या लढाई अटीतटीची निकरीची आहे। शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत।